नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. महात्मा गांधी चौकात झालेल्या कोयता हल्ल्या प्रकरणी गावबाग पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिकचे पथक शहरात दाखल झाले होते. त्यांनी गांधी पुतळा येथील घटनास्थळाचा पंचनामा केला. अटक करण्यात आलेल्यामध्ये ओंकार शीतल कदम वयवर्ष 25 राहणार मंगळवार पेठ आणि वैभव पाटील वयवर्ष 22 राहणार लिंबू चौक यांचा समावेश आहे. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सचिन अण्णासो कोथमिरे वयवर्ष 45 राहणार मंगळवार पेठ आणि निखिल शंकर पाटील या दोघांवर कोयता हल्ला झाला होता. या प्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोप ओंकार कदम आणि वैभव पाटील या दोघांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांच्या तपासासाठी शहरात सायंकाळी फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले होते. पथकाने गांधी पुतळा येथील हल्ला झालेल्या ठिकाणचा पंचनामा केला. प्रथमच फॉरेन्सिकचे पथक सुसज्ज व्हॅनसह दाखल झाल्याने नागरिकांसह वाहनधारकांनी गर्दी केली होती. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.